हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। संपूर्ण समाजाला ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला ते वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांना देखील नमन करतो। आणि ज्यांच्या ओढीनं आपण सगळे लोक या पंढरीत येत असतो, या पंढरीचे राजे असलेले पांडुरंग त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आज ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून निर्मल वारी समृद्ध वारी हा जो उपक्रम आहे आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचा जो चरणसेवा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या यशस्वीतेकरता ज्यांनी कार्य केलं अशांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि कुठलाही मोठा उपक्रम असला की त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करण्याकरता जे सज्ज असतात ते गिरीश भाऊ महाजन, राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांनी या वारीचं पालकत्वही स्वीकारलं आणि अतिशय सुंदर वारी करून दाखवली ते सन्माननीय जयकुमार गोरेजी, समाधानदादा अवताडे, प्रशांत मालक परिचारक, राजेंद्र राऊतजी, अभिजित पाटीलजी, गोपीचंद पडळकरजी, नारायणबा पाटीलजी, नंदकिशोर महाजनजी, दीपक वैद्य, इंद्रजित पवार, शुभम आगवणे, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद श्री कुशल जैन, या ठिकाणी उपस्थित श्री चेतन सिंग केदार, रामेश्वर नाईक, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की वारीची परंपरा एक अत्यंत जुनी, प्राचीन आणि शतकानुशतकं चालणारी परंपरा आहे। या महाराष्ट्रामध्ये आणि आसपासच्या राज्यातूनही आषाढीच्या निमित्ताने, कार्तिकीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका घेऊन शेकडो, हजारो, लाखो वारकरी पंढरीकडे पायी निघतात आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत माऊलींचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांचे भजन, अभंग, ओव्या या सगळ्या आपला सांस्कृतिक ठेवा त्या ठिकाणी त्याचा गजर करत, नामस्मरण करत, हरिपाठ करत पंढरीकडे वाटचाल करत असतात। मोगलांच्या आक्रमणातही ही वारी थांबली नाही आणि इंग्रजांच्या जुलमानी देखील वारी संपली नाही। अशा पद्धतीची अखंड आमची वारी, या वारीमध्ये चालणारा आमचा वारकरी
त्यांनी पावसाची उन्हाची कधी तमा बाळगली नाही, आजारपणाला तो भिला नाही. आमच्या माय माऊली काय परिस्थिती आहे याचा विचार न करता या वारीमध्ये चालताना आपण बघितल्या. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपलं हे कर्तव्य आहे की ज्यावेळी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये, महाराष्ट्रासारख्या भक्ती मार्गाची राजधानी असलेल्या या राज्यामध्ये या वारीकरता ज्या ज्या सेवा आपल्याला करता येतील, ज्या ज्या सोयी आपल्याला करता येतील त्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं मगाशी सांगितलं की तो काळही आपण बघितला की वारी प्रत्येक निवारा स्थळावरनं गेल्यानंतर त्या गावामध्ये काही ना काही अडचणी तयार व्हायच्या. पंढरपूरमध्ये वारी संपल्यानंतर त्याही ठिकाणी काही दुर्गंधी, काही रोगराई ही आपल्याला पाहायला मिळायची. पण 2016 साली आपण सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा निर्मल वारीचा उपक्रम सुरू केला आणि 2017 पासनं त्याला राज्याच्या बजेटमध्ये आणून आणि त्यातून जिल्हा प्रशासन आणि सेवा सहयोग संस्था अशा सगळ्यांच्या मदतीनं ही निर्मल वारी कशी करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला. मोठ्या प्रमाणात शौचालय, फिरते शौचालय, आंघोळीच्या व्यवस्था, सफाईच्या व्यवस्था या कशा करता येतील हे आपण सुरू केलं. आणि मला आज त्याचे जे स्वरूप पाहायला मिळत आहे ते पाहिल्यानंतर अतिशय मनापासून आनंद होतो. मी खरोखर ज्यावेळी गिरीश भाऊ आमचे ग्रामविकास मंत्री होते त्यांनी नवसंकल्पना सुरू केल्या आणि आज जेव्हापासून आमचे जयकुमार गोरेजी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री आहेत तेव्हापासनं त्यांनी या वारीचं चित्र, या वारीमध्ये करण्यात येणाऱ्या व्यवस्था याच्यामध्ये एक आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन आणलं. आणि खऱ्या अर्थानं येणारा वारकरी हा आपला विठुरायाचा भक्तच नाही तर त्याच्यामध्येच माऊली असल्यामुळे त्याची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या भावनेतनं या व्यवस्था उभ्या राहायला लागल्या. आणि आज आपण पाहतोय 5000 फिरती शौचालय ही या ठिकाणी आपल्या ज्या दोन्ही मोठ्या या ठिकाणी वारी निघतात, मग तुकाराम महाराजांची असेल, ज्ञानेश्वर माऊलींची असेल आणि त्यासोबत वेगवेगळ्या दिंड्या ज्या निघतात त्या सगळ्यांच्या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर कुठेही कोणालाही शरीर धर्माकरता रस्त्यावर जावं लागणार नाही, कोणत्या माय माऊलीला रस्त्यावर जावं लागणार नाही. त्यांची पूर्ण व्यवस्था, स्वच्छ व्यवस्था ही शौचालयांच्या माध्यमातून केली. त्यानंतरही तिथे पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयांच्या सफाईची व्यवस्था असेल, शौचालय उचलल्यानंतरच्या सफाईची व्यवस्था असेल, अशी एक मोठी व्यवस्था या वारीच्या रूपानं तयार झाली. आणि आज आपण पाहतोय आमचे जे स्वच्छता दूत आहेत ज्यांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं, सत्कार केला, ते खरोखर या वारीला निर्मल करणारे अशा पद्धतीचे आपले देवदूतच आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी मेहनत करून आणि हे चित्र बदलून दाखवलं.
आमच्या वारकऱ्यांकरता 13 लाख स्क्वेअर फूट जर्मन हँगर, कारण वारीच्या काळात कधी पाऊस येईल याचा भरोसा नसतो, त्यामुळे त्यांच्याकरता योग्य व्यवस्था झाली पाहिजे तशा पद्धतीचे जर्मन हँगर असतील, तिथल्या सगळ्या व्यवस्था असतील। आणि त्यासोबत आमच्या मुख्यमंत्री कक्षाने एक चांगला उपक्रम सुरू केला, चरणसेवेचा उपक्रम। जे वारकरी त्या ठिकाणी थकून भागून येतात त्यांची चरणसेवा आणि त्यांना सर्व प्रकारचं वैद्यकीय सेवा, हा जो उपक्रम आहे। आणि मी काही ठिकाणी भेटी दिल्या, आमचे युवा डॉक्टर्स आणि आमचे युवा स्वयंसेवक हे ज्या भक्तिभावानं वारकऱ्यांची सेवा करताना मला पाहायला मिळाले, खऱ्या अर्थानं भारताच्या युवा शक्तीचं खरं चित्र जर काही असेल तर वारकऱ्यांची सेवा करणारे आमचे ते डॉक्टर्स आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांची सेवा जर आपण बघितली तर भारत काय आपल्याला समजू शकतो, महाराष्ट्र धर्म काय आपल्याला समजू शकतो। अतिशय भक्तिभावानं आपल्या आईवडिलांची सेवा करावी तशा पद्धतीनं ही सेवा होताना आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्याचंही यावर्षी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात जे नियोजन झालं ते अतिशय मोठं, अतिशय विस्तृत आणि 14 जिल्ह्यांमध्ये हे नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। एकूणच वारकऱ्यांनी देखील या संदर्भात समाधान व्यक्त केलं। आज पंढरपूरचं वाळवंट असेल, ज्या वाळवंटामध्ये शतकानुशतकं अनेक अभंग घडले, जिथे वारकरी बागडले, ज्या ठिकाणी राहिले, थांबले, आंघोळी केल्या, त्याची अवस्था देखील अतिशय वाईट होती। ते पूर्ण स्वच्छ करून आज चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ पाणी त्या ठिकाणी पोचलं पाहिजे, ही व्यवस्था करण्यात आली। आणि मला पूर्ण विश्वास आहे, आज आता मी फिरतोय, मला पंढरपूर स्वच्छ दिसतंय। 30-35 लाख वारकरी या ठिकाणी आल्यानंतरही आजही पंढरपूर स्वच्छ दिसतंय। उद्याचा दिवस जाईल, परवाचा दिवस जाईल, परवापासून पुन्हा स्वच्छता सुरू होईल आणि मला विश्वास आहे की पुन्हा हे पंढरपूर वारीच्या नंतरही तेवढंच स्वच्छ दिसेल, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि म्हणून मी आमचे प्रशासकीय अधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन असतील, यावेळी तिन्ही जिल्ह्यांचं काम आपण सोलापूर जिल्हा परिषदेला दिलं होतं। त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन असतील, त्यासोबत त्यांना मदत करणारे सातारा आणि पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पोलीस प्रशासनामध्ये SP असतील, IG असतील, इथले आमचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील, वेगवेगळ्या विभागांचे, ग्रामविकास विभाग, स्वच्छता विभाग याचे अधिकारी असतील, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि या निर्मल वारीच्या निमित्ताने आपल्या वेगवेगळ्या परंपरांच्या माध्यमातून जनजागरण करणारे आमचे जे कलावंत आहेत त्यातल्या काहींचा आपण सत्कार केला, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण या सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोचवत असताना लोकांमध्ये ही जागृती करण्याचं काम या ठिकाणी आमच्या या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून केलं जातं। एकूणच ही वारी यशस्वी करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मोलाचा वाटा दिला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि असंच दरवर्षी मागील वर्षीपेक्षा अधिक चांगलं असं काम आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे करू, हा विश्वास आपल्याला देत मी आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सन्माननीय आमदार समाधानजी आवताडे साहेब आपण मानावा अशी मी आपल्याला विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित या राज्याचे कर्तव्यदक्ष